नम्र सर्वांना करतो. धन्यवाद. माननीय विवेकजी. हरिओम तत्सत. मसाप दक्षिण सोलापूर शाखा आर्यन क्रिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या आणि पुन्हा गाडगीळ यांनी प्रायोजित केलेल्या दिवाळी पूर्व पहाट प्रवचनामध्ये 14व्या वर्षी आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे. आपल्या सगळ्यांना ही दीपावली, नवीन व्यापारी वर्ष, आपले संकल्प पूर्ण करणारे आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती, वैभव या सगळ्याची प्राप्ती करणारं ठरावं अशी माँ भारतीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एका वेगळ्या विषयाला यावर्षी आपण स्पर्श करणार आहोत, त्याचा प्रारंभ करतो. भारत ही योगभूमी आहे. सगळ्या विश्वाला वेगवेगळ्या प्रकारानं उन्नत करण्यासाठी ज्या अनेक मार्गांची उपयोजना होत असते, योजना होत असते, त्यात योग हा एक मोठा भाग आहे. असा योग संपूर्ण विश्वाला देणारं भारतवर्ष आहे, आर्यावर्त आहे, हा हिंदुस्थान आहे. या योगाच्या विकास क्रमामध्ये महायोगी श्री अरविंद यांनी ज्या योगाची प्रस्थापना केली, ज्या योगाचा परिचय आपल्याला करून दिला, त्या योगाला पूर्ण योग असं म्हणतात. सामान्यतः महायोगी अरविंद यांचं तत्वज्ञान, त्यांची विचार प्रणाली, त्यांनी योगाविषयीचं केलेलं चिंतन हे मुळातून वाचत असताना, विशेष करून जे नव्याने योग मार्गावरती येत आहेत त्यांना ते फार क्लिष्ट वाटू शकतं. क्लिष्ट वाटण्याची दोन कारणं आहेत. एक, श्री महायोगी अरविंद ज्या मानसिकतेमध्ये आहेत, ज्या एका उच्च कोटीचं चिंतन त्यांचं सुरू आहे, त्या चिंतनातून निर्माण होणारी सगळी परिभाषा त्यांच्या लिखाणातून येते आहे. आणि अनेक वर्षाच्या एकांतवासातून पुदुचेरीला जवळजवळ 22-24 वर्ष ते एका खोलीमध्ये राहिले आणि या खोलीमध्ये गहन चिंतन करत असताना त्यांना ज्या काही दिव्य ईश्वरी अनुभूती आल्या, त्यातून विश्वाच्या कल्याणासाठी एक योग त्यांनी आपल्या सगळ्याला दिला. त्या योगाचं नाव आहे पूर्ण योग. पाठीमागची भूमिका काय आहे हे थोडं आज आपण समजून घेऊ. मग अंतरंग साधना कशी असते योगाची, त्याच्याविषयीचं चिंतन उद्या करू. आणि ह्या योग मार्गावर जात असताना आपल्या जीवनामध्ये काय काय बाधा येऊ शकतात, काय अडचणी येऊ शकतात, याचंही चिंतन करू. म्हणजे 3 दिवसामध्ये एका अर्थाने गंभीर वाटणारा हा विषय लीलया आपल्याला प्राप्त होईल. भारतामध्ये अनेक प्रकारचे योग आहेत. आपल्याला माहिती असलेला ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, हठयोग आहे, तंत्रयोग आहे, अष्टांग योग आहे. या सगळ्या योगाने मानवी जीवन उन्नत करण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. मुळात आपला जन्म कशासाठी झाला? माणूस म्हणून आपण या पृथ्वी तलावावरती आलो, त्याचा नेमका ईश्वरी उद्देश काय आहे? तुमच्या माझ्या जीवनातला आपला उद्देश आहे तो भौतिक यश मिळवणं, प्रापंचिक सुख मिळवणं, आणि तो योग्यच आहे, तो छानच आहे. पण त्या पलीकडे जाऊन संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारा जो वेद आणि उपनिषदांचा मूलभूत विचार आहे, त्या विचाराला धरून जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला संपूर्ण जीवन काय आहे हे कळालं पाहिजे. आणि म्हणून त्यातून
ही योग प्रणाली विकसित झाली. या सगळ्या योग प्रणाली, मग त्याच्यामध्ये अगदी ध्यान, धारणा, प्राणायाम, मौन इथपासून सुरू होणाऱ्या साध्या साध्या गोष्टी. एक गोष्ट आधी स्पष्ट असली पाहिजे की ज्याला आता वर्तमानात आपण योग म्हणतो, तो योगाचा एक अंश मात्र आहे. महायोगाचा एक अंश मात्र आहे. त्याचा हेतूही मर्यादित आहे. शारीरिक स्वस्थता असावी, लवचिकता असावी, काही व्याधी विकार क्लेश कलेशापासून आपलं शरीर मुक्त व्हावं, यासाठी आपण योग करतो. आणि योगासनं करणं म्हणजे योग करणं, इथे जे थांबतात त्यांची फसगत होण्याची शक्यता असते. कारण काय, एका व्यापक योग जीवनामधला एक अतिशय गौण तर म्हणता येणार नाही, पण अतिशय छोटासा भाग आहे योगासनं जी आपण करतो. ती आवश्यक आहे, पण तो म्हणजे पूर्ण योग नाही. मग हा सगळा योग जो आहे तो श्री अरविंदांच्या पर्यंत येईपर्यंत एकेका टप्प्यावरती येऊन थांबलेलं आपल्या लक्षात येतं. बहुतांशी सर्व योगांची परिणती काय होते, तर मला मोक्ष आणि मुक्ती पाहिजे, समाधीचा अनुभव पाहिजे, मला चिंतामुक्त राहता आलं पाहिजे. श्री अरविंद असं म्हणतात की एवढाच योगाचा हेतू नाही आहे. योगाचा हेतू आणखीन काहीतरी आहे. आणि तो हेतू काय आहे, तर सामान्यतः ईश्वर आणि जगत म्हणजे जे दृश्यमान जग आहे, ज्यात आपण जगतो आहोत, ते संसाराचं सत्यत्व की मिथ्यत्व, म्हणजे हा संसार माया आहे की खराच आहे, खरा असेल तर किती प्रमाणात खरा आहे, माया असेल तर ती मग आपल्या आयुष्यामध्ये काय भूमिका करते, या सगळ्या तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर श्री अरविंद असं सांगतात की ह्या दोन्ही टोकांचा समन्वय जिथे घडतो त्याला योग म्हणता येतं. म्हणजे संसार मिथ्या आहे की नाही असं म्हटलं तर संसाराविषयी काहीच आपल्याला रस वाटणार नाही. संसारच सत्य आहे असं म्हटलं तर पारमार्थिक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुंटीत होतो, तिथेच तो अवरुद्ध होतो. एक ईश्वर सत्य आहे आणि जग मिथ्या आहे असं म्हटलं तर जगातले सगळे व्यवहाराला काही अर्थ नाही असं व्हायला लागतं. या दोन टोकांचा समन्वय आपल्याला गुंतता आला पाहिजे, घडवता आला पाहिजे. यासाठी श्री अरविंदांनी एक सुंदर प्रणाली विकसित केली, त्याला इंटिग्रल योग असं नाव दिलं. पूर्ण योग. हा पूर्ण का आहे, तर शेष सगळे योग अधिकतम मुक्ती किंवा समाधीपाशी येऊन थांबतात. पण समाधीपर्यंत पोचणं एवढाच मानवी जीवनातल्या उत्क्रांतीचा हेतू नाही आहे असं श्री अरविंदांना वाटतं. आणि श्री अरविंद म्हणतात की ह्या संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वाचा जो विकासक्रम आहे, ज्याला सामान्यतः उत्क्रांती म्हणतो आपण, त्याचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की पंचमहाभूतांच्या निर्मितीपासून माणसापर्यंत हे सगळं अस्तित्व, प्युअर एक्झिस्टन्स ज्याला म्हणू, ते विकसित होत गेलंय. आणि आज आपल्याला असं वाटायला लागलंय की माणसाने जी तांत्रिक प्रगती केली आहे, वैज्ञानिक प्रगती केली आहे, साहित्य, संगीत, नाट्य या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जी प्रगती केली आहे, ती प्रगती हाच आता प्रगतीचा परमोच्च बिंदू आहे अशी एक धारणा बनून गेली. श्री अरविंद म्हणतात की असं नाही आहे. आकाश होतं, त्या आकाशामध्ये वायू आश्रयाला आला, वायूच्या योगानं अग्नी निर्माण झाला, अग्नीतून जल निर्माण झालं, जल घनीभूत झाल्यातून पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वीवरती वनस्पती निर्माण झाल्या, वनस्पतीतून जलचर निर्माण झाले, जलचरातून भूचर आणि जलचर, अशा दशावतारामध्ये ज्या आपण गोष्टींचा विचार करतो आहोत की मत्स्य अवतारापासून ते कृष्ण अवतारापर्यंत ही एक इव्होल्युशन आहे, एक उत्क्रांती आहे. आणि या उत्क्रांतीचा टप्पा श्रीकृष्णांपाशी संपत नाही आहे. श्री अरविंदांचं जे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते असं म्हणतात की माणसाने हे नीट समजून घेतलं पाहिजे की उत्क्रांती संपलेली नाही. आज जिथे माणूस आहे तो माणूस प्राण्यापेक्षा वरच्या स्तरावरचा आहे, पण तो परिपूर्ण स्तर नाही, त्याच्या पलीकडे एक स्तर आहे. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी
योगाचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. त्याला तो एक शब्द वापरतात, सुप्रामेंटल स्टेज, अतिमानस. हे अतिमानस म्हणजे काय आहे, तर संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून असणारी जी विश्वचेतना आहे, त्या विश्वचेतनेशी एकरूप होऊन जाणं. म्हणून 2 शब्द श्री अरविंद वापरतात, अवतरण, आरोहण. ही विश्वचेतना काय करते की ह्या विकासाच्या टप्प्यामध्ये आपलं साधन शोधत शोधत ती खाली उतरते. ते अवतरण असतं. आणि खाली असलेला माणूस आपल्या साधनेच्या जोरावरती आपल्या जीवनामधल्या योग मार्गावरती चालता चालता अशा पद्धतीनं उन्नत होतो की त्या ईश्वरी अस्तित्वापर्यंत तो आपला स्वतःचा विकास करू शकतो. या सगळ्या प्रक्रियेमधून घडवायचं आहे काय, तर मी आता ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीच्या पलीकडची एक स्थिती आहे आणि ती स्थिती अतिमानसाची आहे, सुप्रामेंटल आहे. तिथे जाणं म्हणजे विश्वचेतनेशी पूर्णतः एकरूप होऊन जाणं आहे. आणि अशी एकरूपता जेव्हा माझ्या जीवनामध्ये येते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की समन्वय हाच एक असा भाग आहे की ज्यातून माझ्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त होऊ शकते. या सगळ्यामध्ये साधन काय आहे? अष्टांग योगामध्ये आपण बघतो की यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, ध्यान आहे, धारणा आहे, समाधी आहे. या सगळ्यामध्ये जात असताना शरीरच जर नसेल तर शरीराशिवाय कोणतंही साधन शक्य नाही. मग श्री अरविंद असं म्हणतात की ह्या शरीराची हेळसांड करणं अनेकदा मायावादामुळं किंवा तथागतांनी सांगितलेल्या निर्वाण तत्वज्ञानामध्ये काय व्हायला लागतं की या शरीराच्या आवश्यकतेची थोडीशी उपेक्षा व्हायला लागते. मग या शरीराकडे दुर्लक्ष होतं आणि असं वाटायला लागतं की नाही, शरीर काय ठीक आहे, शरीर चाललंय, या शरीराकडे आपण नीट बघत नाही. श्री अरविंद पहिल्यांदा असं म्हणतात की तुम्हाला अतिमानसाचा टप्पा गाठायचा असेल, सुप्रामेंटल अवस्थेत जायचं असेल, आत्ता जिथे आपण आहोत त्यापासून वर जाण्याचा मार्ग आहे. त्याच्या मार्गात प्राणायाम येतं, ध्यान येतं, मौन येतं, अनेक काही पथ्ये येतात. ती सगळी करता 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 आपल्या अस्तित्वाच्या तिन्ही अवस्थांमध्ये मानसिक, प्राणिक आणि शारीरिक एका शुद्धतेचा अनुभव आपण घ्यायला लागतो. आणि अशी शुद्धता जितकी जितकी वाढत जाईल तितकं तितकं आपण उन्नत होतो, पूर्णत्वाकडे जातो. पूर्ण योगाचा अर्थच असा आहे की त्या विश्वचेतनेशी माझं नातं जुळलेलं असणं. हा एक उत्क्रांतीचा टप्पा जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेला कळायला लागतं की माझा जन्म जो आहे तो त्या दिव्यतेचा अनुभव घेण्यासाठी झालेला आहे. आता ज्या आपण साधना करतो आहोत ते छानच आहे. उपवास करतो, यात्रा करतो, काय जपजाप्य करतो, पण त्याच्यामध्ये मला त्या दिव्यत्वापर्यंत पोचायचं आहे. त्या एका विश्वचेतनेशी माझं काहीतरी एक अनुसंधान आहे, नातं आहे, ते पूर्ण रूपानं एकरूप करायचं आहे. इथपर्यंत आपल्या जाणीवा अजून आपण विकसित केलेल्या नाही. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपल्या जाणीवा जितक्या आपण विकसित करू, अवेअरनेस. शेवटी अल्टिमेटली हे सगळं ब्रह्मांडाचं जे अस्तित्व आहे ते नेमकं काय आहे, तर ते दुसरं तिसरं काही नसून एक डिव्हाइन अवेअरनेस आहे, एक दिव्य जाणीव आहे. त्या जाणीवेचा आपण एक अंश आहोत. त्या अंशाला विकसित करत 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 त्या ब्रह्मांड व्यापी जाणीवेशी आपलं काही ना काहीतरी एक नातं जोडून घेणं, त्यासाठी हा सगळा योग आहे. याच्यातला मूळ मुद्दा श्री अरविंदांनी असं सांगितलंय की मानवी शरीर ज्या पेशींमुळे बनतं आहे त्या पेशी व्यक्तिगत पातळीवरती अमर आहेत. इट्स अ वंडरफुल प्रोसेस. दिस इज व्हेरी न्यू. प्रत्येक पेशी अमर आहे, पण अमरत्वाचा अनुभव माणसाला येत नाहीये. श्री अरविंदांचं जे महाकाव्य आहे, जे त्यांनी प्रदीर्घ काळ, म्हणजे आपण एखादं कविता लिहितो, एखादं कथा लिहितो, कादंबरी लिहितो आणि ती एकदा किंवा फार तर दोनदा आपण ती संपादित करतो, त्याच्यावरती हात फिरवतो, करतो. पण श्री अरविंदांनी सावित्री जेव्हा आपल्या डोळ्यासमोर ठेवली आणि सावित्रीचं उपाख्यान महाभारतातलं त्यांनी मांडलं, त्याच्यासाठी त्यांनी जवळजवळ
24-25 वर्षाहून अधिक काळ लिहिलं, पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. जसा त्यांच्या जाणीवेचा विकास होत गेला तसतसं त्यांनी सावित्रीतून एका अमरत्वाची जाणीव करून दिली. एरवी तर सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहिती आहे, ते आपण दरवर्षी वाचतोय, विशेषतः माता भगिनी तर वाचतातच. पण इथपर्यंत आपण कधीच गेलो नाही की सावित्रीचं सगळं अस्तित्व अमरत्वाची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे, मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी आहे. सावित्री आणि यमाचा संवाद हा श्री अरविंदांच्या साहित्यामधला परमोच्च आविष्कार आहे. सुप्रामेंटल अतिमानस समजून घेण्यासाठी, इंटिग्रल योगा किंवा पूर्ण योग समजून घेण्यासाठी, की मला अमर व्हायचं आहे. पेशी व्यक्तिशः अमर आहेत, पण त्या समूहामध्ये आल्या की त्या झिजतात, एकमेकाशी घासल्या जातात, मग त्यांचं अस्तित्व क्षीण होतं. श्री अरविंद असं म्हणतात की पेशी व्यक्तिशः अमर आहेत याचा एक साधा पुरावा असा आहे की जिथे वर्षभरात अर्धा इंचही पाऊस पडत नाही, तिथे सुद्धा एखाद्या खडकार पडलेलं बीज असतं, ते अंकुरतं की नाही. याचा अर्थ अस्तित्व, जीवन, जीव, चैतन्य हे प्रत्येक कणाकणामध्ये आहे आणि ते अमरच आहे. बस ते फक्त मला नीट मिळवायचं आहे. ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल की आपल्या जाणीवेचा विकास करत करत सर्वोच्च जाणीवेशी मला एकरूप होता आलं पाहिजे. विलक्षण प्रक्रिया ही. पहिल्यांदा जे ऐकत आहेत किंवा पहिल्यांदा जे या विषयाकडे बघतायत त्यांना असं वाटेल की हे थोडं कठीण आहे, पण हे बिलकुल कठीण नाही. जितके श्वास आपले सहज शक्य आहे तितकं ते शक्य आहे. श्री अरविंद काय म्हणतात की जाणीवेचा विकास आपल्या अस्तित्वाच्या तिन्ही स्तरांवरच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. इतकी कोड कल्पना आहे ही. एक माझं अस्तित्व आहे मन, दुसरं अस्तित्व आहे शरीर, तिसरं अस्तित्व आहे प्राण. पण ह्या तिन्ही मध्ये गडबड काय होऊन गेलेली आहे की खूप सारं प्रदूषण आहे आणि हे प्रदूषण आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने दूर करायचं आहे. असं दूर करता करता होतं मन शुद्ध होतं, प्राण शुद्ध होतात, आपलं शरीर शुद्ध होतं आणि मग ती जाणीव विकसित होत 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 आपल्या विकसित जाणीवेच्या साह्यानं सर्वोच्च जाणीवेशी आपला एक ऋणानुबंध निर्माण होतो. असा निर्माण झाल्याबरोबर काय होतं की ती कृपा जी आहे, ती सर्वोच्च जाणीव जी आहे, ती आपल्या मार्फत विश्वकल्याणासाठी प्रयत्न करायला लागते. मग अशा दिव्यतेचं मुख्य रूप काय आहे तर परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन. माझ्यामध्ये नित्य बदल होतो आहे आणि हा बदल सकारात्मक होतो आहे, म्हणजे मी विकासाच्या दृष्टीने चाललेलो आहे, त्याचं भान मला यायला लागतं. मग अशा या परिवर्तनाच्या यात्रेमध्ये शरीर, प्राण, मनासह मला सर्वांगीण परिवर्तन करता आलं पाहिजे. सामान्यतः काय होतं, काही ऐकलं, काही पाहिलं, काही छान वाचलं की आपलं मन खूप एकदम फुलून येतं आणि असं वाटायला लागतं की नाही प्रवचनाला गेलं पाहिजे, असं वाटतं की नाही आध्यात्मिक ग्रंथ वाचले पाहिजे. मन एका अर्थाने तयार होतं त्यासाठी. पण मन जेव्हा अशा पद्धतीनं तयार होऊन या मार्गावरती चालायचा प्रयत्न करायला लागतं तेव्हा गडबड करतात प्राण. हे प्राण जे आहेत त्या प्राणांमध्ये जन्मोजन्मीच्या वासना, विकार यांचा संचय आहे आणि ते असं म्हणतात की मन जर उन्नत व्हायला लागलं तर आपलं काय होणार. मग आपल्या ह्या सगळ्या भोग, वासना, कल्पना, ईर्ष्या, द्वेष, मत्सर याचं पुष्टीकरण कोण करेल, याचं समाधान कोण करेल. म्हणून मग प्राण काय करायला लागतात, त्या मनाच्या उन्नत होण्याच्या मध्ये बाधा निर्माण करायला लागतात. एका अर्थाने प्राण असं करत असताना आणखीन एक स्तर आहे आपला शरीराचा. ते शरीरही फार जडामध्येच असतं. ते आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे. ध्यानाला बसलं की आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी संवेदना निर्माण व्हायला लागतात. म्हणजे कधीच आपल्या पाठीवर खाजलेलं नाही गेल्या 6 महिन्यात, पण ध्यानाला बसलं की अशा ठिकाणी खाजायला लागतं की जिथे आपला हातच जात नाही. आणि मग ज्या दिव्य चेतनेचं चिंतन करायला आपण बसलेलो आहोत ती बाजूला जाते आणि मग खाजवायचं कसं याचा विचार सुरू होतो.
हे काय घडतं तर श्री अरविंद असं म्हणतात की प्राण आणि शरीर जडामध्ये राहायला उत्सुक आहे. ते परिवर्तनाला खूप विरोध करतात आणि त्यामुळे कोणतंही साधन आपण करायला लागलो की त्यांचा विरोध येतो. तात्पर्य काय, कोणतीही प्रक्रिया असो, पहिला विरोध घरातून होतो. आपलं शरीर आहे ते विरोध करा, ते म्हणते की अरे मन उन्नत झालं तर भांडेल कोण? मनाबरोबर प्राण शुद्ध झाले तर मग ईर्ष्या संपेल ना, आणि ईर्ष्या संपली तर जगण्यासारखं काय राहील? कारण का प्राणाला तेच माहिती असतं जन्मजन्माच्या संस्कारामुळं की नाही, हे सगळं गाठोडं घेऊन आपल्याला जायचं आहे. मन विकसित झालं, प्राण शुद्ध झाले पाहिजे. प्राणायाम श्री अरविंदांनी बडोद्यामध्ये एका मराठी लेले नावाच्या गृहस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायामाचा अभ्यास केला आणि त्यांच्या जे लक्षात आलं, बघा काय परिवर्तन घडतं. आत्ता आपण प्राणायाम करतोय, त्याला नावं काय काय देतो आपण, छान आहे ते सगळं समजण्यासाठी. पण श्री अरविंदांचा जो अनुभव आहे तो शुद्धीकरणाचा अनुभव आहे. ते असं म्हणतात की मी प्राणायाम जोपर्यंत आत्मसात करत नव्हतो किंवा प्राणायामाची मला कल्पनाच नव्हती, तोपर्यंत दिवसाकाठी 8-10 ओळी लिहायच्या असतील तर मला फार कष्ट करावे लागायचे. म्हणजे मी खूप प्रयत्न करायचं की या संकल्पना आणू, असे शब्द वापरू, असं करू. दिवसभरामध्ये 8-10 ओळी लिहिणं शक्य नसायचं. पण जेव्हा मला प्राणायाम सिद्ध झाला तेव्हा श्री अरविंद असं म्हणतात की मी शेकडो ओळी बसल्या बैठकीत लिहायला लागलो आणि त्या या उच्च कोटीच्या, ज्या सावित्रीमध्ये येत आहेत, ज्या दुर्गास्तवनामध्ये येत आहेत, ज्या अरविंदांच्या अनेक एसेज ऑन गीतांमध्ये, गीता या ग्रंथामध्ये येतात, अनेक प्रकारांनी त्यांनी इतकं विलक्षण प्रगती होते प्राणायामामुळं. आपल्याला असं वाटतं की फक्त श्वासांचा हा विषय आहे, असं नाही. प्राण शुद्ध व्हायला लागतात, मग हळूहळू शरीर शुद्ध व्हायला लागतं आणि मग हे सगळं होत असताना शरीर, प्राण आणि मन याचं सर्वांगीण परिवर्तन घडताना 3 प्रकारांनी हे साध्य होतं पूर्ण योगामधलं. त्यातलं पहिलं एक आहे अंतरात्मिक परिवर्तन, आतून बदल, अंतरात्म्यामध्ये बदल. सामान्यतः आपले सगळे बदल आहेत ते एक्स्ट्रावर्ट आहेत, बाहेरून होणारे बदल आहेत. म्हणजे असे कपडे, असा पोशाख, असा टिळा, अशा माळा, अशा फेऱ्या, अशी व्रत, हे सगळं बाहेर आहे, त्याचा एक उपयोग आहे. पण त्याचा उपयोग प्राथमिक शाळेतल्या शिक्षणासारखा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला काहीतरी करायचं आहे की माझ्या अस्तित्वाच्या 3ही स्तरांवरती मला एक अंतरात्मिक परिवर्तन घडवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे तर मन, प्राण म्हणजे चेतना आणि शरीर याच्यामध्ये माझ्या अंतरात्म्याचं प्रकटन झालं पाहिजे. इट इज देअर. ती जी एक डिव्हिनिटी आहे, ती जी एक विश्वात्मक ऊर्जा आहे, चेतना आहे, प्राण आहे, विश्वप्राण, तो आहेच. स्वामी विवेकानंद जसं म्हणतात की त्याला त्यांनी ज्ञान शब्द वापरलाय की नॉलेज इज विदिन. मला बाहेरून काही मिळवायचं नाहीये. मी एका जागी बसेन आणि मी आत आत उतरायला लागेन तर आत माझ्या ज्ञानाचे असंख्य प्रस्फोट व्हायला लागतील आणि सगळ्या विश्वाचं ज्ञान मी बसल्या जागी मिळवू शकतो. अनेक योगी पुरुषांनी हे करून दाखवलं आपल्या आयुष्यात. स्वतः स्वामी विवेकानंदांनी ते केलं. ते म्हणतात की तो आहेच, फक्त त्याच्यावरती आवरण आहे. हे आवरण कशाचं आहे? चुकीच्या कल्पना आहेत, जीवनामधले द्वेष, क्लेश आहेत, आसक्ती आहे. आणि या सगळ्यामुळं काय होतं की ते जे चैतन्य आहे त्याला श्री अरविंदांनी एक गोड शब्द वापरलाय की एक चैत्य पुरुष आपल्या आत आहे आणि त्या चैत्य पुरुषावरती ही सगळी पांघरुणं पडलेली आहे. आपल्याला अंतरात्मिक परिवर्तनामध्ये काय काय करायचं? एक एक घूंघट के पट खोल पिया तुझे मिल जाएगा. घूंघट के पट खोल. आता हा घुंगटाचं पट खोलणं ह्याचे पण 2 मार्ग आहेत. एक, मी माझ्या प्रयत्नाने ते करणं, त्याला तपस्या म्हणतात. म्हणजे मी ठरवलं की मला हे करायचं आहे, मी त्यासाठी तप करेन, मी हे करेन, ते करेन, ते करेन आणि माझ्या प्रयत्नाने मी माझी ही सगळी आवरणं दूर करायचा प्रयत्न करेन. आणि दुसरा मार्ग आहे जो विलक्षण आहे. ते असं म्हणतात की बस शरण होता आलं पाहिजे, ईश्वराला शरण गेलं पाहिजे.
आणि तू हे सगळं करणार आहेस, मी काहीच करणार नाही आहे. अशी जेव्हा शरणागती येते तेव्हा आपल्या जीवनामध्ये त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय आपल्याला यायला लागतो. एक महात्मा होते, त्या महात्मांच्याकडे साधं गंगा किनारी एका कुटीमध्ये ते राहत होते. त्यांच्याकडे एक पारसमणी आहे, अशी सगळीकडे चर्चा होती. ते एकाच्या मनामध्ये असं आलं की इनके चेले बन जाते हैं. तर चेले कशासाठी बनायचं आहे? जसं आपण गुरु वगैरे करतो ना, म्हणजे काय तर आपल्याला प्रापंचिक सुख मिळाली पाहिजे, म्हणजे पारसमणी मिळालं पाहिजे. तर चांगला आहे, पास होण्यासाठी अभ्यास करायचा, ही पहिली अवस्था असतेच. पण पास होण्यासाठी अभ्यास नसतो. अभ्यास तो होण्यासाठी असतो. आणि हा अभ्यास तुम्ही फिजिक्सचा करा, केमिस्ट्रीचा करा, मॅथ्सचा करा, भाषेचा करा, भूगोलाचा करा, अल्टिमेटली तिथपर्यंत जाण्यासाठी आहे. हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा एक विलक्षण परिवर्तन घडतं. पण त्या चेल्याला असं वाटतं की मैं बाबाजी की सेवा करूंगा, ऐसी सेवा करूंगा, ऐसी सेवा करूंगा कि खुश हो जाएंगे. और अगर खुश हो जाते हैं तो पूछेंगे कि बेटा चाहिए क्या तुम्हें, तो मैं कहूंगा कि मुझे वो पारसमणी चाहिए. का तर ज्याचा कशाला स्पर्श होईल ते सोनं होऊन जाईल. महिने गणती त्यांची सेवा करतो. एक कुटी आहे, एक झोपडी आहे, काही साधन खूप नाही, 2-4 मडकी आहेत, 1-2 डबे आहेत, बस. एका महात्म्याकडे काय असतं? आणि महात्म्याकडे खरंच काही नसतं. दुरात्म्यांच्याकडे खूप संचय असतो. तुम्ही बघा, ही खोली, ती खोली, हे ते पार्किंग झोनमध्ये अमक्या ब्रँडच्या गाड्या, तमक्या ब्रँड, बँक बॅलन्स लपवलेले, उघड केलेले, सगळं हा जो पसारा आहे ना, तो दुरात्म्यांमध्ये आहे. महात्मा आहे ना, कौपीनवंता खलू भाग्यवंता. बस एका लंगोटीमध्ये तो खुश आहे. दिस इज व्हॉट ॲक्च्युली श्री अरविंद वॉन्ट्स टू टेल अस, टीच अस, प्रीच अस आणि इव्हॉल्व अस. ते असं म्हणतात की तुम्ही किती जमवत राहताय, किती मिळवत राहताय, याच्यामध्ये काही गंमत नाही आहे. तुम्हाला जे मिळवायचं आहे, ज्यासाठी मनुष्य आहे, ते तिथपर्यंत पोचायचं आहे. तर तो खूप सेवा करतो. एक दिवशी बाबाजी गंगेवर आंघोळीला जातात. हा म्हणतो की आता ये मौका सही है, मैं अभी पूरी झुग्गी झोपड़ी छान मारूंगा, कहाँ पर छुपा के रखा है. आणि सगळीकडे तो बघतो, आहेच काय तिथे? 2-4 ग्रंथ असतात, 2-4 भांडी असतात, मडकीच म्हणजे. कुठेच त्याला ते मिळत नाही. बाबाजी आंघोळ करून येतात आणि त्यांच्या लक्षात येते की विस्कटलंय. इकडचं भांडे इकडे गेलंय. चांगली गृहिणी असते, तिच्या लक्षात येतं की अरे हे भांड आपलं आहे बरं का. त्याच्यावर नाव नसतं, पण तिला त्या स्पर्शाने कळतं की हे भांड आपलं आहे किंवा हे आपलं नाही आहे, व्हॉट एव्हर इट मे. बाबाजी विचारतात की बेटा कुछ ढूंढ रहा था क्या? तर तो लटपटतो. तो म्हणतो नाही बाबाजी, मैं तो उसको संवर रहा था, म्हणजे आवराआवरी करत होतो. आपल्यासारखंच, म्हणजे आपण आवरायला निघतो तेव्हा जास्त पसारा करतो. आपल्याला असं वाटतं की आवरून झालं आता. तर आवरणं महत्वाचं नाहीये, सावरणं महत्वाचं आहे. छोटे छोटे फरक आहेत हे, पण हे पूर्णत्वाकडे घेऊन जातात. मग शेवटी बाबाजी म्हणतात, अरे तू सांग, एवढं घाबरतो का? तो म्हणतो की नाही, मी पारसमणी शोधत होतो. ते म्हणतात, अरे समोर ती लोखंडाची गंजलेली डबी आहे, ती नाही पाहिली तू? तो म्हणाले की बूढा पगला गया आहे. लोखंडाच्या गंजलेल्या डबीत जर पारसमणी असेल तर ती डबी सोन्याची झाली नसती का? तो म्हणतो की म्हणून मी बघितली नाही. ते म्हणतात की डिबी आला, खोल के देख. तो खोलतो, आत एका फडक्यामध्ये पारसमणी बांधलेला असतो. तो म्हणतो की बाबाजी ये कैसी बात हो गई कि इसमें पारसमणी है, फिर भी ये जंग लगी हुई डिब्बी ऐसी की ऐसी है. ते म्हणतात की बस त्याच्यावरती जे कापड आहे ना, तेवढं काढून टाकलं की पारसमण्याचा आणि डबीचा स्पर्श झाला की डबी सोन्याची होते. एक्झॅक्टली इट हॅपन्स विथ अस. आपल्या आत पण एक चैत्य पुरुष आहे, त्याच्यावरती ही सगळी दडपण आहेत किंवा पांघरुण आहेत किंवा धूळ साठली आहे, जो आपल्याला योग्य शब्द वापरतो. अंतरात्म्याच्या संपर्कासाठी आपल्याला ही आवरणं दूर करायची. हे सगळं पुन्हा ऐकताना फार कठीण वाटतं, पण जेव्हा आपण बसू, शांत बसू, कसलाही अभिनिवेश नाही. काय झालं की आपण सिस्टीम ओरिएंटेड खूप झालो.
प्रणाली प्रणाली, असं तसं, मग भ्रुकुटी मध्य, मग अमका श्वास, मग नाकपुड्यानं जाणीव, मग बाहेर येताना कोमट, आत येताना थंड, ऑल सिस्टीम. श्री अरविंद असं म्हणतात की इतकं सहज आहे हे. लहान मूल भूक लागल्यानंतर रडतं किंवा आईला पाहिल्यानंतर हसतं, तर या हसण्या रडण्याचं कुठलं प्रशिक्षण थोडंच घेतं ते इतक्या सहजतेने घडत असतं. तसं म्हणतात त्या दिव्य चेतनेची आपली भेट इतकी सहज घडते. पण आपण जेव्हा पहिल्यांदा ऐकतो तेव्हा खूप काही वाटतं. आपण जेव्हा शांत बसतो, सगळ्यात जास्त घाबरतो आपण शांत बसायला. कारण डोळे उघडे ठेवले ना की फसवं जग आपल्याला दिसतं आणि आपल्याला असं वाटतं की ह्याचा आधार आहे. डोळे मिटतो ना तेव्हा आपण आपल्याला दिसतो आणि आपण आपल्याला पाहायला फार धैर्य लागतं. कारण का खूप भीतीदायक आहोत आपण. इतक्या गोष्टी, इतके विकार घेऊन जगतो आहोत. बसणं होतं, काही जण तास 2 तासही बसतात, पण ते बसणं आहे ना, नुसतं बसणं असतं. तुमच्या माझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे ते बसणं, पण उठल्यानंतरचा त्यांचा सगळा व्यवहार आहे ना, तो पुन्हा त्या सगळ्या धुळीला घेऊन, त्या सगळ्या अडगळीला घेऊन चाललाय असं आपल्या लक्षात येतं. श्री अरविंद असं म्हणतात की बैस, शांत बैस, आणि बाहेर काही नाहीये बेटा, तू आत उतर. आत इतकं सुंदर आहे, जसं हिरण्मय पात्र आहे. वेद उपनिषदांनी विलक्षण म्हटलंय. कधी अवसर प्राप्त झाला तर उपनिषदांवर सुद्धा आपण सकाळच्या वेळी थोडं समजून घेऊ. कारण का जोपर्यंत उपनिषद आपल्याला कळत नाही तोपर्यंत हिंदू अस्तित्वाला काही अर्थ नाही. जोपर्यंत वेद आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्या भारतीय अस्तित्वाला काही अर्थ नाही. वेद आणि उपनिषद नाकारून आपण पूर्णत्वापर्यंत जाऊ शकत नाही. पण वो कहाणी फिर कभी. आत उतरल्यानंतर हळूहळू आपल्या जाणीवा जशा शुद्ध व्हायला लागतात तसं तसं एक एक परत दर परत खुलली जाते आणि तो चैत्य पुरुष आपल्याला प्राप्त व्हायला लागतो. तो आहेच बरं, पुन्हा लक्षात घ्या. त्याला हुडकायचं नाहीये, त्याला कुठे जायचं नाही, या तीर्थक्षेत्रात त्या तीर्थक्षेत्रात कुठेच नाही. ते सगळं करायचं आहे कारण का ती तपश्चर्या आहे. पण मला तो मिळवायचा आहे कुठं? तुझे आहे तुझं पाशी, तिथेच तुला तो मिळवायचा आहे. मग ही जाणीव ईश्वरी अस्तित्वाच्या किंवा आत्मतत्वाच्या संपर्कासाठी उन्नत करायची, वर न्यायची. एक अंतरात्मिक काय, आत उतरायचं आहे. आत उतरत उतरत परत ती जाणीव वर न्यायचं आहे. पहिलं आरोहण करायचं आहे, अवतरण करायचं आहे, मग आरोहण करायचं आहे. मग ती वरती जशी जशी जायला लागते त्या श्रेष्ठ जाणीवेपर्यंत आपण पोचायला लागतो. आणि तो इतका गोड अनुभव असतो, इतका गोड अनुभव असतो. मग तुम्हाला कशाची भीती नाही वाटत. काहीतरी सुटतंय हातून असंही नाही वाटत. आपल्याला परमार्थामध्ये आहे ना काही सोडायचं नाही आहे, अधिकच मिळवायचं आहे. तर जोपर्यंत अधिकच मिळवायची धडपड चालली आहे जाणीवा शुद्ध नाही होत. मला हे स्ट्रिपिंग डाऊन, आय वॉन्ट टू स्ट्रिप इट डाऊन, एव्हरीथिंग एव्हरीथिंग एव्हरीथिंग. मला काही नको आहे, मला फक्त त्या विशुद्ध जाणीवेचा अनुभव घ्यायचा आहे. मग ही जाणीव वर जायला लागली की त्याला श्री अरविंदांनी म्हटलंय की हे आध्यात्मिक परिवर्तन आहे, एक अंतरात्मिक परिवर्तन आहे. जिथे मी आत उतरलो, आतला अंधार दूर केला, चैत्य पुरुषाची जाणीव झाली, त्याच्या प्रेरणेने मी उन्नत होत गेलो. ती माझी उन्नती त्या विश्वचेतनेपर्यंत पोचली आणि माझ्यामध्ये एक आध्यात्मिक परिवर्तन झालं. ही चढण चढलो आपण की मग ती ईशकृपा आपल्या बरोबर खाली यायला लागते. त्यातून जगाचं कल्याण होतं. आपलं स्वतःचं तर कल्याण होतच, पण जगाचंही कल्याण व्हायला लागतं. मग श्री अरविंद म्हणतात की या तिन्ही प्रकाराने आपल्याला जर विकसित व्हायचं असेल तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या तिन्ही स्तरांवरती अस्तित्वाच्या, मन, चेतना, शरीर, मला पूर्ण शुद्धता आणली पाहिजे. मग अशी शुद्धता आणण्यासाठी काय करावं लागेल? अशुद्धता निर्माण करणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याचा निषेध करावा लागेल, त्या काढून टाकावे लागतील. त्या काढून टाकण्यामधली पहिली बाधा काय आहे?
तर माझा अहंकार, मी करतो आहे असं जोपर्यंत होतं तोपर्यंत काही होत नाही. तो माझ्याकडून करून घेतो आहे असं व्हायला लागतं, तेव्हा ती तिसरी अवस्था प्राप्त होते, अतिमानसिक सुप्रामेंटल एक परिवर्तन आपल्यामध्ये घडतं की तो सगळं करतो आहे. मग मन आणि बुद्धीची सीमा पण ओलांडली जाते. माझं मन, माझी बुद्धी, माझ्या धारणा सगळं संपतं आणि विश्वातीत आणि विश्वमय अशा त्या ईश्वरी चेतनेचा आपल्याला अनुभव यायला लागतो. इतकं एनलाइटमेंट, इतकं विलक्षण, आपल्याला कळणारच नाही की काय घडतंय. पण आपण इतके तरल होतो, इतके सूक्ष्म होतो, इतके अलवार, इतके आनंदी होऊन जातो की आपल्याला कळतच नाही. पण श्री अरविंद इथे सावध करतात आपल्याला की जाणीवेचा केवळ बाह्य भाग जो आहे तो सुधारून चालणार नाही. व्हॉट एक्झॅक्टली वी आर डुईंग अ व्हेरी मच रॉंग थिंग, की आम्ही बाहेरच्या गोष्टी खूप करायला लागलोय. पुन्हा सिस्टीम, मेथड असं, मग आमची पद्धत अशी, तुमची पद्धत तशी, सगळं चाललंय. हे सगळं बाह्य आहे. अंतर्भाग सुधारला पाहिजे. श्री अरविंदांचा सगळ्यात मोठा पूर्ण योगातला विषय काय आहे? यमनियमानी हे बऱ्यापैकी साधतच, पण ते म्हणतात की अधिक जाणीवपूर्वक अंतर्भाग मला शुद्ध केला पाहिजे. हा अंतर्भाग म्हणजे काय आहे? तर आपल्या अस्तित्वामध्ये एक निम्न जाणीवेचा भाग असतो. निम्न जाणीव, एक जाणीव आहे सूक्ष्म, तरल, उन्नत. एक जाणीव आहे निम्न जाणीव, म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये भोग आहेत, रोग आहेत, योग आहेत, जे काही आहे ते सगळं आहे. मग तिथे माझा आध्यात्मिक परिवर्तनाचा प्रकाश पोचला पाहिजे. पेशी अमर करण्याची प्रक्रिया आहे बरं. आणि तिथे तो प्रकाश पोचला रे पोचला की आपल्या असं लक्षात यायला लागतं आणि फार प्रयत्नपूर्वक पोचवावा लागतो तो, की माझ्या त्या निम्न जाणीवा सुद्धा विरल, तरल नाहीशा होऊन जात. आणि तिथेही पुन्हा एक चैतन्य, एक चेतना येते. मन, प्राण, देह ही खरं म्हणजे आपल्या आत्म्याच्या आणि आत्मतत्वाच्या अधीन आहे. थोडंसं समजून घेण्याचा विषय. सोल अँड स्पिरिट शब्द वापरतो आपण. आपलं मन कोणाच्या ताब्यात आहे? आत्म्याच्या ताब्यात आहे, आत्मतत्वाच्या ताब्यात आहे. आपले प्राण, आपलं शरीर कोणाच्या ताब्यात आहे? त्यांच्या ताब्यात आहे. पण वर्षानुवर्षाच्या चुकीच्या पद्धतीनं चुकीचं जीवन जगत असल्यामुळं काय होतं? 3 नोकर आत्मतत्वानी जे नेमले आहेत तेच मालक बनवून जातात. म्हणजे मन म्हणायला लागतं मला नाही करायचंय, शरीर म्हणायला लागतं मला नाही करायचंय, प्राण, आणि एकच प्राण नाही, पंचप्राण, पंचप्राण म्हणायला लागतात की नाही मला हे नको. कारण का हे सोडलं ना एक कम्फर्ट झोन जातो, एक सुरक्षित आयुष्य जातं असं वाटायला लागतं पहिल्या पातळीवरती. पहिल्यांदा जेव्हा आपण विहिरीत उडी टाकतो तेव्हा असं वाटतंच की आपण बुडतोय, पण हळूहळू लक्षात येतं की नाही बुडत. कारण का बुडणं हा अपघात आहे, तरणं हा निसर्ग आहे. तरंगतोच आपण, पण आपण घाबरून गेलो की बुडून जातो. तसं मन, प्राण आणि शरीर आपल्याला घाबरून टाकायचा प्रयत्न करतं की अरे गडबड होणार आता. आता मालक हिशोब बघायला लागला है ना. तो पण दिवाणजीला ते आवडत नाही. दिवाणजीला इतकंच वाटत असतं की मालकाला काय पाहिजे ते संध्याकाळी आणून दिलं, मालक खुश, कशाला बघतो चोपडी. पण जेव्हा मालक म्हणतो की नाही मला हिशोब बघायचा आहे, त्यावेळेला दिवाणजी बेचैन होतो. तसं मन, प्राण आणि शरीर बेचैन व्हायला लागतं. मग हे मन, प्राण आणि शरीर जोपर्यंत स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेत आहे, आत्मतत्व, अगेन स्पिरिट अँड सोल दोन्ही, तोपर्यंत चुकीच्या गोष्टी निर्माण करत राहतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अधिक 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 गोंधळ निर्माण होतो. श्री अरविंद असं म्हणतात की कंट्रोल देम, त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण करा. आणि ते नियंत्रण करून आत्मतत्व, तो चैत्य पुरुषच तुमचा जेव्हा निर्णायक होऊन जाईल तेव्हा पूर्ण योगाच्या दिशेनं तुमची वाटचाल सुरू व्हायला लागते. ही पूर्णता म्हणजे अस्तित्वाच्या तिन्ही स्तरावरची शुद्धता आहे. हा पूर्णयोग आपल्या जीवनामध्ये यायचा. खरं तर पूर्णयोग असं नावच दिलं कारण का श्री अरविंद असं म्हणतात की वेदांनी जिथपर्यंत नेऊन ठेवलं त्याच्यातही पूर्णता नव्हती.
मग उपनिषदांनी ते पूर्ण केलं. उपनिषदामध्ये ज्या मिसिंग लिंक होत्या त्या श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना त्यात आणून ठेवलं. पण कृष्ण हे काय अंतिम अस्तित्व नाही आहे, त्याच्या पलीकडे मला विकसित व्हायचं आहे आणि ती जबाबदारी माझी आहे, माणसाची आहे, प्रत्येक माणसाची आहे. मला आहे तिथे नाही थांबायचं, मला अतिमानसाचा अनुभव घ्यायचा आहे, सुप्रामेंटल अवस्थेमध्ये जायचं आहे. का तर मला ही सगळी जी जीवनाची स्थिती आहे ती इतकी उन्नत करायची आहे. मग श्री अरविंद इथे आणखीन एक सिद्धांत मांडतात, तो विलक्षण आहे. मी जेव्हा पहिल्यांदा वाचला मी चक्रावून गेलो. ते म्हणाले, आता आपल्या अवतीभोवती जी उथलपुथल घडते आहे, खूप काही घडत आहे. भ्रष्टाचाराची चर्चा होते, अनितीची होते, वोकिझम आहे, टोकिझम आहे, जे काही चाललंय. तर ते म्हणतात की एक नवयुग बनत आहे आणि नवयुग बनत असतानाची ही उथलपुथल आहे, सहन करा, तिच्याकडे तटस्थपणे पहा. हे होणारच आहे, कारण काय एका परिवर्तनाच्या कालखंडामध्ये आपण आहोत. मुलगा मुलगी वयात यायला लागते ना, तेव्हा त्याच्यामध्ये खूप शारीरिक बदल होत असतात, रासायनिक बदल होत असतात, त्याच्या चिंतनामध्ये असतात, ते बंडखोरी वाढायला लागते आणि त्यालाही कळत नाही की काय घडतंय, तिलाही कळत नाही काय घडतंय आणि आई वडिलांनाही कळत नाही की कालपर्यंत छान होता, आता ऐकतच नाही, व्हॉटेव्हर जे काही आहे. पण श्री अरविंद म्हणतात की हेच महत्वाचं आहे. ही जी उथलपुथल आहे ही घाबरून जाण्याची गोष्ट नाही आहे. आता बघा ना, जगभर युद्धाचे ढग आहेत, युद्ध होण्याची शक्यता आहे. आपण बघतो इस्रायल गाझा चालू आहे, हिजबुल्ला चालू आहे, जे काही आहे. तर ते म्हणतात की येस, हे घडणारच आहे, कारण का एका युग परिवर्तनाच्या दिशेनं आपण निघालो आणि या युग परिवर्तनामध्ये व्यक्ती आपल्या पूर्णत्वाला जेवढं जागृत करेल तितकं हे जग लवकर, म्हणजे आपोआप तर होईलच उत्क्रांती, पण मी जर बुद्ध्याच काही करायला लागलो तर मला हे सगळं जग लवकर अतिमानसाच्या पातळीवरती नेता येईल. मग यासाठी पूर्ण योगाच्या 3 प्रक्रिया श्री अरविंदांनी सांगितल्या, त्या समजल्या की आपल्याला कळून जातं की अरे हे सोपं आहे. श्वास घेण्यापेक्षा सोपं आहे पूर्ण योग. कारण का इथे पूर्णता कोणाला आवडत नाही हो. आपण सगळेजण आहे ना पूर्णत्वाच्या दिशेनंच निघालोय, फक्त कळे ना आपल्याला की पूर्णत्वासाठी काय करावं लागतं, कोणत्या रस्त्याने चालावं लागतं. आणि असं पूर्णत्व हासिल करायचं तर ज्यासाठी जी तगमग घालमेल आहे ती पण सहन करण्याची आपल्याला तयारी नाही. आपल्याला असं वाटतं की एक संगीत लावावं, मंद दिवा असावा, डोळे मिटावेत, छान बासरी ऐकू यावी, ध्यान लागलं. असं होत नसतं, असं ध्यान लागत नाही. ध्यान लागण्यासाठी घालमेलच व्हावी लागते आणि ती घालमेलाच्या पूर्ण योगाच्या 3 प्रक्रिया सांगितल्या श्री अरविंदांनी की आपल्याला हा पूर्ण योग प्राप्त करायचा असेल तर पहिली गोष्ट काय आहे, ॲब्सोल्यूट सरेंडर, आत्मसमर्पण. नवविध भक्तीमधली शेवटची भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन म्हणजेच टोटल सरेंडर, काही शिल्लक नाही राहणार माझं, मला पूर्ण आत्मसमर्पण करायचंय. आपणही समर्पण करतो पण आपल्या समर्पणामध्ये अट आहे. श्री अरविंद म्हणतात की समर्पणामध्ये अट असता कामा नये, कंडिशनल लव नसतं. हे म्हणजे तू असं केलं तर मी असं करेन, म्हणजे तू माझा बर्थडे लक्षात ठेवला तर मग मी ओळखेन की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. काही गरजच नाही या अटींची. सगळं ईश्वराधीन करणं. कृपा करून नीट समजून घेऊयात ही कन्सेप्ट. इतकं विलक्षण आहे ना, काही करावं लागत नाही. व्यवहारातल्या गोष्टी कराव्या लागतील ना, नोकरी करावी लागेल, उद्योग करावा लागेल, पैसे मिळवावे लागतील, जे काही करायचं आहे ते करा. पण मी संपूर्णपणाने ईश्वराधीन आहे आणि मला काही नको आहे. मला सिद्धी नको आहे, न लगे मुक्ती धनसंपदा, मला काहीच नको आहे. मला फक्त तू पाहिजेस आणि हे सगळं जे मी करतोय ते तुझ्यासाठी करतोय, तुझी प्राप्ती व्हावी म्हणून. हा ग्रहपाठासाठी प्रश्न श्री अरविंद आपल्याला देत आहे की मी माझी सगळी आध्यात्मिक साधना करतो आहे ती कशासाठी करतो आहे.
ईश्वराचं मी होण्यासाठी आणि ईश्वर माझं होण्यासाठी जर करत असेल, असं आतून हे शब्द तर मी उच्चारू शकतो, तुम्ही उच्चारू शकता, पण ते नाही सिन्सिअरली आतून आलंय का? आणि तसं येणं तेव्हा शक्य आहे जेव्हा मी पूर्णपणाने ईश्वराला आत्मसमर्पित होईल. मग काय होतं, एक विलक्षण गोड साक्षी भाव निर्माण होतो. माझ्या हातून जे जे घडतं आहे ते ईश्वर माझ्याकडून करून घेतोय. ब्युटिफुल प्रोसेस. काही अहंकार उरायची गोष्टच नाही ना. म्हणजे समजा मी एक प्रवचन केलं तर लोक म्हणतात चांगलं झालं, वाईट झालं, बरं झालं, छान झालं, सोपं होतं, कठीण होतं, व्हॉट एव्हर इट मे बी. पण जेव्हा ते सगळं ऐकत असताना मी डोळे मिटून असं म्हणतो, पांडुरंगा आज मजा केली हा तुम्ही, आज तुम्ही माझ्याकडून हा खेळ करून घेतला, असं म्हणा आधी पहिल्यांदा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की बस. एक सज्जन गेले पुदुचेरीच्या आश्रमामध्ये, मोठे ख्यातकीर्त होते, तर पोहोचलेले होते, म्हणजे त्यांना काही सिद्धी पण होत्या. तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की आता माझ्यासाठी काम काय? तर तिकडे सांगितलं गेलं की तुम्ही साधकांचे जेवण खाणं झाल्यानंतर ही खरकटी भांडी घासायची. तर त्यांचा खूप इगो दुखावला आणि ते म्हणाले मी तर मथुरा वृंदावन मधल्या एका आश्रमातला कोणी XYZ आहे आणि इथे येऊन मी भांडी घासतो. तर म्हणे नाही घासा तुम्ही. भांडी घासत होते. काही दिवसांनी त्यांना राग आल्यावर त्यांनी विचारलं की हे मी किती दिवस करायचं? ते म्हणे तुम्ही काय करता? ते म्हणाले ही गोष्टी खरकटी भांडी घासतोय. ते म्हणाले असं नका समजू, तुम्ही असं समजा की मी माझ्या श्रीकृष्णाचे, विष्णू भगवंताचे, नारायणाचे चरण कमल प्रक्षालित करतोय. मी ईश्वराचे पाय धुतोय, त्यांची पाद्यपूजा करतोय. असं म्हणून तुम्ही खरकटी भांडी घासायला सुरुवात करा आणि यू विल फील द चेंज. आणि त्या ग्रहात ते प्रामाणिक होते. तर त्याने तसा प्रयत्न केला आणि मरेपर्यंत फक्त आश्रमातली भांडी घासत राहिले. ते म्हणाले की हीच माझी पाद्यपूजा आहे. कारण का मी जेव्हा एखादं भांडं घासतो तेव्हा मला असं वाटतं की मी कृष्णाच्या पायावरून माझा हात फिरवतोय. त्याला त्रास न होईल अशा पद्धतीनं, पण तो शुद्ध व्हावा, स्वच्छ व्हावा अशा पद्धतीने मी भांडी घासतोय. तर मग काय कवे कैलाश, माझं कामच कैलास होऊन जातं, माझं कामच. सो दिस इज टोटल सरेंडर. आणि मग प्रत्येक गोष्ट, मी स्वयंपाक करणार आहे, मी आंघोळ करणार आहे माझ्यापुरतं, मी आंघोळ नाहीच करणार, मी भगवंताला नाव घालतोय. आणि मग त्या कामामध्ये कटकट नाही राहत, वैताग नाही राहत. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की साक्षी भाव आला पाहिजे मला. मी ऑनलुकर होऊ शकलो पाहिजे. माझ्या जीवनामध्ये जे काही घडतं आहे, आपल्याद्वारे जे काही कार्य तो करून घेतो आहे, ते फक्त तटस्थपणाने बघायचं आहे. आज काय तू मला खुर्च्या मांडायला लावल्या, ओके मी खुर्च्या मांडल्या. आज तू मला सांगितलं की दारावर उभं आलेल्यांचं फक्त स्वागत कर, मी आज ते करेन. असं करता करता आपल्या लक्षात यायला लागतं की आपल्या अस्तित्वाचे तिन्ही स्तर फार शुद्ध व्हायला लागले. पहिली गोष्ट आहे आत्मसमर्पण, दुसरी गोष्ट आहे साक्षीभाव, आणि तिसरी गोष्ट आहे सर्व वस्तुमात्रामध्ये मला भगवंताचं दर्शन घडलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं तर जे जे भेटे भूत तयामानी जे भगवंत, हा भक्ती मार्ग निश्चित जाणं माझा. माझ्या समवेत, माझ्या समक्ष, माझ्या सहवासात किंवा मी ज्यांच्या सहवासात येतो त्यांना मी जोपर्यंत एक माणूस, एक वस्तू, एक व्यक्ती म्हणून बघतोय, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये ती पूर्णता येत नाही. ती पूर्णता यायची असेल तर माझ्यासमोरही ईश्वरच आहे. हा डेस्क ईश्वर आहे, हा माईक ईश्वर आहे, ही खुर्ची ईश्वर आहे. संपलं ना वैर, सगळा भेदच संपला, सगळा क्लेश कलह संपला. कारण का सगळीकडे मी त्याचं अस्तित्व आहे ते पाहायला लागलो. मग श्री अरविंद म्हणतात की या तीन मार्गाने जेव्हा आपण आपल्या तिन्ही अस्तित्वामध्ये शुद्धी आणतो तेव्हा एका सिद्धांतापर्यंत येऊन पोचतो की ऑल लाईफ इज योगा. ऑल लाईफ इज योगा. मी सकाळी योग करतो, ध्यान करतो, उरलेलं काळ
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं प्रत्येक कर्म योगच आहे. कारण का मी या योगभूमीत जन्माला आलो आहे, त्या या योगाच्या एक एक पायऱ्या चढत चढत पूर्ण योगापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठीच जन्माला आलो. त्यामुळं माझं कोणतंही कर्म हे योगच आहे. ऑल लाईफ इज योगा. माझं बसणं, उठणं, चालणं, बोलणं हे सगळं योग योग होऊन गेलं पाहिजे. मग अशा पद्धतीनं मला काय करावं लागेल, तर माझ्या मनाची, प्राणाची द्वारं ईश्वराच्या कृपेसाठी उघडी करावी लागतील. आपण खूप भित्री आहोत. आपण सारखं दारा खिडक्या लावून घ्यायचा विचार करतो. नाही, नको, नाही, मला जगाशी संपर्क नको, मला अमका नको. तर जे काही आपण रिजेक्शन ज्याला म्हणतो आपण एका पातळीवर, श्री अरविंद असं म्हणतात ना की कीप वाईड ओपन यू ऑल विंडोज, ऑल डोअर्स, अँड देन लाईट विल कम इन. तुम्ही जोपर्यंत दार खिडक्या, म्हणजे धूळ आत येऊ नये म्हणून जेव्हा तुम्ही दार बंद करता, रवींद्रनाथ ठाकूर म्हणतात, तेव्हा सूर्यप्रकाशही तुमच्या घराबाहेर राहतो. त्यामुळे लेट इट कम इन. दार उघडं करा, मनाचं दार उघडं करा, चित्ताचं दार उघडं करा. आणि असं करता 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 तुमच्यावर त्या ईशकृपेचा अनुभव येईल. मग शुचिता म्हणजे शुद्धीकरण, तिन्ही स्तरावरचं आत्मसमर्पण आणि ईश्वरी कृपेवर विश्वास. बिलकुल घाबरता कामा नये. येणार संकट, जवळचं माणूस जाणार, अगदी प्रिय माणसाला व्याधी विकार होणार, व्यवसायामध्ये नुकसान होणार. ट्राय टू एन्जॉय इट, ट्राय टू. आणि मग तुमच्या असं लक्षात येतं की ती ईश्वरी कृपा माझ्याबरोबर सदैव आहेच. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. आणि ती इतकी गोड अवस्था असते की आपण निर्भय बनून जातो. मग साधकाला काय करावं लागेल? श्री अरविंद म्हणतात की मन, प्राण आणि शरीर याबाबतची साधना केली पाहिजे. पूर्ण योगामधलं स्पिरिट आहे. ते असं म्हणतात की एक मन आहे आपलं, ज्याला आपण साधारण मन म्हणतो, थिंकिंग माइंड. हे एक मन आहे. जिथे वासना, प्रेरणा निर्माण करणारं एक मन आहे, त्याला व्हायटल माइंड म्हणतात, त्याला प्राणिक शरीर म्हणतात किंवा प्राणिक मन म्हणतात. आणि तिसरं एक मन आहे फिजिकल माइंड, शरीर. परिवर्तनामध्ये सगळ्यात कठीण आहे ते शरीर, त्याचं परिवर्तन करणं. मग हे तिन्ही आपल्याला घडवायचं असेल, बघा, म्हणजे थिंकिंग माइंड, व्हायटल माइंड आणि फिजिकल माइंड, या तिन्हीलाही एनलाइट करायचं, खूप ऊर्जस्वल करायचं, खूप चैतन्याने भरायचं असेल तर काही मार्ग आहे का? तर ते असं म्हणतात की हो आहे. त्यातला पहिला शब्द वापरलाय अभिप्सा, ॲस्पिरेशन. आपण जेव्हा या शब्दाचा विचार करायला लागतो ना, शब्दकोश नाही आहे, चित्तकोश. चित्तामध्ये जाऊन अभिप्सेचा विचार करायचा. एक अभिप्सा आहे पूर्ण अस्तित्वामध्ये. ही अभिप्साच परिवर्तन घडवते. काही नव्हताना फक्त पृथ्वी होती, कारण का जल घनरूप झालं होतं. एक अभिप्सा निर्माण झाली आणि वनस्पती निर्माण झाल्या. एक अभिप्सा निर्माण झाली आणि जलचर निर्माण झाले. एक अभिप्सा निर्माण झाली, प्राणी निर्माण झाले. एक अभिप्सा निर्माण झाली, माणूस निर्माण झाला. आता माणसामध्ये ही अभिप्सा आहे की मला अतिमानस व्हायचंय, मला त्या विश्व चैतन्याशी तादात्म्य व्हायचंय. मग ते असं म्हणतात की हे सगळं आपल्याला जमायसाठी अभिप्सा केली पाहिजे. अभिप्सा याचा अर्थ आहे ॲस्पिरेशन. इतका गोड शब्द साधन मार्गात दुसरा कुठला नाही, अभिप्सा. माझ्या अस्तित्वाच्या कणाकणातून मी ईश्वराला मारलेली हाक आहे, म्हणजे अभिप्सा आहे. अशी अभिप्सा म्हणजे कायम ईश तत्वाशी अनुसंधानामध्ये राहणं, ॲस्पिरेशन, त्याच्या अनुसंधानामध्ये. आणि जो त्याच्या कनेक्टिव्हिटीमध्ये राहतो ना, त्याच्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम येत नाही, काहीच नाही. 5G, 6G, 7G, 8G, 12G काही करा तुम्ही, तो जी आहे ना, तो इट मस्ट स्टँड फॉर गॉड, जी. मग तुमच्या लक्षात येतं
की अरे हे खूप विलक्षण आहे, अशी अभिप्सा आहे. मग ते म्हणतात की नुसती अभिप्सा निर्माण होऊन होणार आहे का? नाही, तर आपल्याला त्याग करता आला पाहिजे. आता त्याग म्हटल्याबरोबर आपल्याला काय वाटतं? कांदा लसूण खाणं सोडून दिलं, त्याग झाला. मग आता मी नवरात्रात चप्पल नाही घालणार, त्याग झाला. मग कोजागिरीला रस्त्यात खूप सारी केळी आणि हे फुकट मिळतं म्हणून तुळजापूरला चालत जाईल, मग त्याग झाला. तर हे सगळं आहे ना, जडत्वाकडे नेणार आहे. ठीक आहे, त्या निमित्तानं लोकांच्या खिशातले पैसे केळी खरेदीत होतात, चांगलंच आहे ना. मटका आणि दारूपेक्षा केळी आणली, विकली. पण तिथे स्टॉलवर नाव असतं, दानशूर श्री विवेक घळससी यांच्या वतीनं भाविकांना केळी. असं एवढून केळीच खायची आहेत, तर प्रपंचच का नाही करायचा? मग हे सगळं आहे ना, हे सगळं त्याग आहे. हे सगळं सोडलं पाहिजे. श्री अरविंद म्हणतात की हा त्याग आहे, तो कशाचा करायचा हे नीट समजून घ्या. एक तर खोटेपणाचा त्याग करता आला पाहिजे. आत्ता आपण सगळेजण, आपण म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळे संसार 90% खोटेपणात जगतो, दाखवतो. भीतर कुछ है नहीं, खाली है. खरेपणा आला रे आला की तुम्ही एका चैतन्याने भारूनच जाता. पण आपल्याला सगळं खोटं, म्हणजे पाहुणे येणार आहे म्हणून आपण घर आवरतो की नाही? बघ, साधी गोष्ट आहे. श्री अरविंद म्हणतात की योग आहे, घर आवरलेलं असणं योग आहे. खूप जणांना काय वाटतं, काय असतं इथे तिथे राहिलं, सगळ्यांच्याच घरी असं असतं. सगळ्यांच्या घरी असं असतं, प्रत्येक गल्लीत कचरा कुंडी असते म्हणून आपल्या घरात आपण कचरा करतो का? नाही का? ते म्हणतात की वेल इन ऑर्डर, सगळं छान, पण आपण दाखवायसाठी ते करतो. आपल्याकडे पाहुण्यांना द्यायच्या कब्बशा वेगळ्या असतातच. संसारात हे सगळं असंच असतं. बनियन फाटका असेल तर चालेल, शर्ट नवा पाहिजे. आणि मग वर्षातून एकदाच पहाटे दुकानसमोर जायचं, तर जरा नवीन घालून गेलं म्हणजे लोकांना बरं वाटतं की प्रकृती ठीक नसली तरी कपडे ढंगाने घालतोय, म्हणजे अजून माणसात आहे. ठीक आहे. खोटेपणाचा त्याग करता आला पाहिजे. दुसरा त्याग आहे अव्यवस्थेचा त्याग करता आला पाहिजे. ही सगळी जी आपल्या जीवनामध्ये घालमेल आहे ना, ती एक ऑर्डर मध्ये ठेवता आली पाहिजे. हा योग आहे. ऑल लाईफ इज योगा, हे आजचं सूत्र आहे. की मला माझं प्रत्येक गोष्ट छान उत्तमच करता आली पाहिजे. आणि कलहाचा त्याग करता आला पाहिजे. कशासाठी आहे ना, की केवढं आयुष्य आहे हो, इतकं कमी आयुष्यात त्यात कलह करत राहतो आपण. अहंकारामुळे हे घडतं. हे माझं खरं, तुझं खरं, काही खरं नाही. खरं फक्त तो आहे. आणि त्याचं जे खरं आहे ते मला कळाल्यानंतर कलह संपतो. कारण का, मला कळालेलं सत्य आणि इतराला कळालेलं सत्य एकाच सत्याची अनुभूती आहे, तर त्याचा आविष्कार वेगवेगळा असू शकतो. त्याला त्या पद्धतीने दिसतंय, मला या पद्धतीने दिसतंय. कम टुगेदर अँड एन्जॉय लाईफ. किती सोपं आहे, पण आपण कलह करतो. आणि तिसरी गोष्ट सांगतात, शरणागतीशिवाय पर्याय नाही. आम्ही तयार नाही होत शरणागती. आम्ही ठरल्याप्रमाणे पोथ्याही वाचू, ठरल्याप्रमाणे ध्यानालाही बसू, आम्ही शरण नाही होत. विशेषतः आपण सोलापूरकरांना तर शरण या शब्दाचं जादू पूर्णपणाने माहिती असली पाहिजे. कारण का सगळं आपलं वीरशैव लिंगायत तत्वज्ञान आहे ते शरण अवस्थेवरतीच अवलंबून आहे. शरण शरण शरण. मला शिवशरण होता आलं पाहिजे, शिवत्वाचं शरण होता आलं पाहिजे, मी सत्याला शरण असलं पाहिजे, मी सौंदर्याला शरण असलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीतून शरणागती आहे. हे करताना मात्र सदिच्छा आणि आनंद या दोन गोष्टी मात्र सुटल्या नाही पाहिजे. हे सगळं करतोय आणि कटकट आहे तर उपयोग नाही. मला त्याचा आनंद वाटला पाहिजे, सहजतेने करता आलं पाहिजे. आणि सदिच्छा आहे. श्री अरविंदांचं एक वाक्य लक्षात ठेवू आपण आज आपला विश्रामाचा क्षण येत असताना, की सदिच्छा आणि आनंदी वृत्ती जिथे राहते ना, सदिच्छा, मी
भवतु सब मंगलम, सगळ्यांचं मी कल्याण इच्छितो, सगळ्यांचं चांगलं हो, सर्वेपि सुखीनच संतो, सगळ्यांचं भलं हो, ही सदिच्छा माझ्यामध्ये जशी वाढायला लागते. आणि दुसरं आनंद, दुःख सुख सोडून देऊ, आनंद, ती एक अशी विलक्षण अवस्था आहे की तेथून पाय उतारवायची गरजच नाही. या दोन जिथे आहेत तिथं आत्म्याचे प्रकाश किरण जे आहेत ते अधिक तेजाने तळपतात. पूर्ण योग आत्म्याचे किरण तेजाने तळपाय लावण्याचे साधन आहे. पूर्ण योग मानवी स्तरावरच्या सगळ्या जाणीवा विकसित करत 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 त्या विश्व चेतनेच्या जाणीवेपर्यंत जाण्याचा योग आहे. पूर्ण योग म्हणजे अतिमानसाचं अवतरण आहे. पूर्ण योग म्हणजे विश्वकल्याण आहे. आम्हाला स्वर्गाची अपेक्षा नाही आहे. श्री अरविंद म्हणतात पृथ्वीवरती स्वर्ग आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आत्मा हा अतिमानसाच्या उंचीकडे जाण्यासाठी लालायीच असला पाहिजे, तिथपर्यंत जाता यायला पाहिजे. अशा यात्रेत ज्या अडचणी येतात त्या अडचणींचा विचार उद्या आपण करू. पण आज आपल्या मनाशी संकल्प करू की इफ ऑल लाईफ इज योगा आय मस्ट लिव्ह इट. माझं उठणं, बसणं, चालणं, बोलणं सगळं योगाला धरून असेल, असा पूर्ण योग तुमच्या माझ्या जीवनामध्ये यावा अशी कामना करून आजची ही सेवा श्री अरविंदांच्या चरणी अर्पण करून हे वाणीला विराम देतो. हरिओम तत्सत. हरिओम.